नमस्कार. रितम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 18 जून. आजच्या दिवशी भारतातील आणि जगभरातील घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण जाणून घेणार आहोत. 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरजवळ कोटासरा येथे इंग्रजांशी लढताना राणी लक्ष्मीबाई यांचं बलिदान झालं. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी इथं झाला. त्यांचं बालपणीचं नाव मणिकर्णिका असं होतं. घरी त्यांना प्रेमाने मनू म्हणत. मणिकर्णिकाने अगदी लहान वयात घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांसारख्या युद्धकलांचं शिक्षण घेतलं होतं. 1842 मध्ये झाशीचे राजा गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर मणिकर्णिका राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. दुर्दैवाने गंगाधररावांचं लवकर निधन झालं. पतीच्या निधनानंतर राणी लक्ष्मीबाईचा त्रास वाढू लागला. इंग्रजांना कोणत्याही किमतीत झाशी काबीज करायची होती. इंग्रजांनी राणीला झाशीचा किल्ला रिकामा करण्याचा आदेश दिला तेव्हा तो राणीने मान्य करण्यास नकार दिला आणि म्हणाल्या, मी माझी झाशी सोडणार नाही. राणी लक्ष्मीबाईंनी प्रथम कायदेशीर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ते कामी आलं नाही तेव्हा त्यांनी इंग्रजांशी लढण्याची योजना तयार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई आणि इंग्रजांमध्ये भयंकर मोठं युद्ध झालं. राणीने ब्रिटिश सैन्याचा धैर्यानं सामना केला, पण इंग्रजांनी झाशी किल्ल्याला पूर्णपणे वेढा घातला. राणी लक्ष्मीबाईला कालपीला जाण्याचा सल्ला देण्यात आला. राणी कालपीला निघाल्या. तात्या टोपेही त्यांच्या सोबत होते. 22 मे 1858 रोजी कालपीजवळ ब्रिटिश सैन्य आणि लक्ष्मीबाई यांच्यात युद्धही झालं. येथून राणी लक्ष्मीबाई तात्या टोपेंसोबत ग्वाल्हेरकडे निघाल्या, पण राणीच्या पाठोपाठ इंग्रजी सैन्यही ग्वाल्हेरवर आलं आणि त्यांनी हल्ला केला. राणी लक्ष्मीबाई यांनी अखेरच्या श्वासापर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि आजच्याच दिवशी त्यांना रणांगणात अतुलनीय शौर्य दाखवत आपल्या प्राणांची आहुती दिली. हल्दी घाटीची लढाई 18 जून 1576 रोजी महाराणा प्रताप यांच्या नेतृत्वाखालील मेवाड सैन्य आणि अंबरचा मानसिंग पहिला यांच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्य यांच्यात झालं. अकबराच्या सैन्यापेक्षा प्रतापांचं सैन्य संख्येनं खूपच कमी होतं. असं म्हणतात की दोन्ही सैन्यांचं प्रमाण 1:4 इतकं व्यस्त होतं. मात्र असं असतानाही महाराणा प्रताप यांनी या युद्धात मुघलांचा पराभव केला. हल्दी घाटीच्या युद्धाबाबत अनेकांचं असं मत आहे, या युद्धात अकबराच्या सैन्यासमोर महाराणा प्रताप कमजोर झाले होते, पण इतिहास काही वेगळेच सांगतो. मुघल सैन्यानं हल्दी घाटीकडे कूच केलं होतं. तेव्हा अकबराने महाराणा मृत किंवा जिवंत हवा अशी सक्त ताकीद दिली होती, परंतु मुघल सैन्य राणा प्रतापांना जिवंतही पकडू शकलं नाही आणि मृतही. याबाबत दुसरा पुरावा असा की मुघल सेनापती मानसिंग युद्धानंतर अकबराच्या दरबारात पोहोचले. त्यांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. मानसिंग जिंकले असते तर मग असं का केलं असतं, असा प्रश्न इतिहासकार उपस्थित करतात. इतिहासकारांच्या या पुराव्यांच्या आधारे हल्दी घाटी युद्धातील ऐतिहासिक तथ्ये बदलण्याची मागणी करण्यात आली असून आता ASI या युद्धावर नवा इतिहास लिहित आहे. 18 जून रोजी गोव्याचा क्रांती दिन साजरा केला जातो. खरं तर 1947 मध्ये ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळजवळ 14 वर्षे गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं. 18 जून 1946 रोजी राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील लोकांना पोर्तुगीजांविरुद्ध आघाडी उघडण्यास प्रेरित केलं. त्यानंतर हजारो लोकांनी गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि प्रदीर्घ संघर्षानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाला. या कारणास्तव 18 तारखेला गोव्यात क्रांती दिन साजरा केला जातो. पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्यानंतर गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला, जो 30 मे 1987 रोजी बदलला गेला आणि त्याला स्वतंत्र प्रदेशाचा दर्जा मिळाला, ज्यामुळे गोवा भारताचं 25वं राज्य बनलं. 18 जून 1980 रोजी ह्युमन कॉम्प्युटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवी यांनी असं काही केलं ज्यामुळे त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. खरं तर याच दिवशी शकुंतला देवी यांनी लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणकीय विभागानं 2 13 अंकी क्रमांक दिले होते. आता शकुंतला देवींना या संख्यांचा आपापसात गुणाकार करायचा होता, तोही कोणत्याही कॅल्क्युलेटरची मदत न घेता. संपूर्ण सभागृहाच्या नजरा शकुंतला देवींकडे लागल्या होत्या. शकुंतला देवी यांनी दोन्ही संख्यांचा अवघ्या 28 सेकंदात बरोबर गुणाकार करून सभागृहात बसलेल्या सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यानंतर 1982 मध्ये त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं. शकुंतला देवींनी नंतर ज्योतिषशास्त्रातही त्यांच्या गणिती प्रतिभेच्या जोरावर मोठं यश मिळवलं. 21 एप्रिल 2013 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तर हे होते आजचे दिनविशेष.
तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या रितम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.